झी 24 तास, एक पाऊल पुढे। नंदुरबार मधल्या ज्या गावातून आधार कार्ड योजनेचा शुभारंभ केंद्र सरकारने केला, त्याच गावात आज या योजनेचा बोजवारा उडाला आहे। पाहुयात रिपोर्ट। नंदुरबार जिल्ह्यातलं हे आहे टेंभली गाव, ज्या ठिकाणी मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारनं आधार कार्ड योजनेचा शुभारंभ केला आणि त्या माध्यमातून आर्थिक लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला। मात्र टेंभली गावातच आधार कार्ड योजनेचा बोऱ्या वाजलाय। टेंभली गावाची लोकसंख्या 1575 आहे, मात्र त्यातल्या 1350 जणांना आधार कार्ड मिळाली आहेत। त्याच्या शेजारच्या आसूस गावातल्या 700 लोकसंख्येपैकी कुणालाच आधार कार्ड मिळालेलं नाहीये, तर 350 लोकांची वस्ती असलेल्या होळगुजरी गावातही एकाही जणाला आधार कार्ड मिळालेलं नाहीये। टेंभली ग्रामपंचायत ग्रुप म्हणजे आहे ती, तर त्याच्यात 3 गाव मिळून ग्रामपंचायत आहे, आसूस आणि होळगुजरी। तर टेंभलीला जवळजवळ 80% लोकांना कार्ड दिले गेले आणि आसूस आणि होळगुजरीला कोणालाच कार्ड दिले गेलेले नाहीये। त्याच्यातनं मला स्वतःला सुद्धा कार्ड मिळाले नाही। जिल्ह्यातले अधिकांश आदिवासी पाडे अजूनही आधार कार्डच्या नोंदणीपासून वंचित आहेत। विशेष म्हणजे आधार कार्डची नोंदणी झालेले आणि प्रत्यक्ष कार्ड मिळालेल्या व्यक्तींची संख्याही प्रशासनाच्या दफ्तरी नाही। अधिकारी मात्र सर्व काही आलबेल असल्याचा आव आणतायत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिल्या फेजमध्ये 425 लोकांचे आधार एनरोलमेंट झालं होतं, नोंदणी झाली होती त्यांची। आता आपल्या जिल्ह्यामध्ये दुसरा फेज सुरू करण्यात आलेला आहे। एकंदरीतच आर्थिक लाभ प्रत्यक्ष नागरिकाला देण्याची सरकारची योजना ही दिवा स्वप्नच असल्याचं दिसतंय। ज्या टेंभली गावापासून आधार कार्ड योजना सुरू करण्यात आली होती, त्याच ठिकाणी या योजनेचे 3-13 वाजलेले आहेत। या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या 2 गावांना एकही आधार कार्ड मिळालेलं नाही। अशा परिस्थितीत या लोकांना त्या सरकारी योजनेचा लाभ कसा मिळेल, हा मोठा प्रश्न आहे। प्रशांत परदेशी, झी 24 तास, टेंभली। झी 24 तास, एक पाऊल पुढे।